महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिसरी आघाडी येणार अशा प्रकारची बातमी समोर आली आहे आणि त्यामध्ये MIM देखील असेल, अजित पवार असतील, वंचित असेल आणि इतर पक्ष देखील असतील. काही दिवसापूर्वीच आपण जर पाहिलं तर तिसरी आघाडी येणार अशा प्रकारची बातमी आली होती आणि बच्चू कडू यांनी त्याला सकारात्मक उत्तर देखील दिलेलं होतं. आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत. काय सत्य आहे तिसऱ्या आघाडीबाबत आणि आपण अजित पवार वंचित असं एकत्र येण्याबाबतचं? काय आहे की आतापर्यंत मला काही संकेत याच्या बाबतीत मिळालेलं नाही आहे. कोणी बोललं नाही. मी महाराष्ट्राच्या MIM पार्टीचा अध्यक्ष असून सुद्धा 2 दिवसापूर्वी असदुद्दीन अवैसी साहेब आले होते आणि याच्या बाबतीत ही चर्चा झाली होती की काही अलायन्सच्या आपल्याकडे ऑफर आले तर आपण कशा, तर त्यांनी म्हटलं होतं की आपण सकारात्मक दृष्टीने आपण त्याला बघू. पण एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्राची सध्याची जी राजनैतिक परिस्थिती आहे, मुस्लिम समाज जे आहे ते खूप चिडलेला आहे. त्याचं प्रमुख कारण एक आहे की आज जे निकाल देशामध्ये लागलेले आहे किंवा राज्यामध्ये लागलेले आहे, जे चांगला निकाल उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार ला मिळालेला आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. 2-2 तास मुस्लिम समाज उन्हामध्ये उभे राहून त्यांना मतदान केले आणि त्याचा परिणाम काय झालं, त्यांना काय बक्षीस मिळाली की एकही सीट विधान परिषदेमध्ये कोणत्याही पक्षांनी दिले नाही. आज अनेक वर्षानंतर विधान परिषदेमध्ये मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व राहिलेला नाही आहे. मग याचा अर्थ हे होतो की हे पक्षांनाही कळलेलं आहे की हे मुस्लिम समाज जाणार कुठे. आम्ही तर एक काळ असा होतो की बाळासाहेब ठाकरे, शिवसेना याची भीती दाखवून आपण त्यांचं मत घ्यायचं. आता नरेंद्र मोदीची भीती दाखवायचं की BJP येईल आणि आपलं मत घ्यायचं. प्रस्ताव तसा आहे का नाही? नाही, आमच्याकडे आत्तापर्यंत काही आलेला नाही. आले तर नक्की त्याच्या बाबतीत विचार करू. आणि जोपर्यंत चांगल्या रीतीने प्रपोजल येत नाही की आपण सगळ्या समाजाच्या बाबतीत, आज हे खरी गोष्ट आहे की जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यामध्ये सगळं 8चे 8 मराठा समाजाचे लोक निवडून आले. 7-8 जे काही आले असेल, तर त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा किती सिंहाचा वाटा आहे? कोणी एका खासदारांनी हे बोलावे की नाही मुस्लिम समाजाचे मत मला मिळाले, सगळ्यांनी दिलं. एक मुस्लिम खासदार तुम्हाला चालत नाही? नाही, अजित पवार, वंचित आणि इतर घटक पक्ष एकत्र आली आणि तसा प्रस्ताव आला तर तुमचा काय? नक्की आम्ही आमचे डोर्स ओपन आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असं नाही आहे की नाही आम्हाला एकटंच चालायचं आहे. आमची ही अपेक्षा आहे की सगळं वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढायला पाहिजे आणि तसा प्रस्ताव आला तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत विचार करू. बरं, मग जरांगे पाटलांचा प्रस्ताव आला तर त्या संदर्भात काय? तिथे यायला पाहिजे ना. आला म्हणजे इफ्स अँड बट्स नाही आहे ना. आता जरांगे पाटील साहेब जे वारंवार हे बोलत आहे की हे डेट आहे आणि सगळ्यांनी येऊन, मग एक प्रश्न मी जरांगे साहेबांनाही प्रश्न विचारायला इच्छुक आहे की सगळं मुस्लिम समाजाने मराठा समाजाला, एक मुस्लिम औरंगाबादमध्ये का चालला नाही? याचं उत्तर ही जरांगे साहेबांनी द्यायला पाहिजे ना. म्हणजे महाराष्ट्रात मुस्लिम मराठा सोबत गेला, मात्र इथं मराठा तुमच्या सोबत आला नाही आलं ना. मग सगळ्यांना माहीत आहे ना उसमें. आणि हे लोकांना कळालेलं आहे आणि याच्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रोष निर्माण झालेला आहे की एकमेव मुस्लिम समाजाचा खासदार होता महाराष्ट्रातून, एका पार्टीने एका मुस्लिमाला तिकीट दिलं नाही, जिंकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि मग विधान परिषदेची जेव्हा वेळ आली तर त्यावेळी सुद्धा तुम्ही एकही मुस्लिमाला तिकीट देणार नाही. मग काय चालणार आहे? मग आम्ही आमची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. ओवेसी साहेबांसोबत आमच्या पार्टीच्या महाराष्ट्रातून आलेले लोक, आम्ही आमची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. आता बघा आम्ही काय करणार आहे. प्रपोजल आला, चांगला असेल आणि आमच्या समाजावर न्याय होत असेल तर नक्की त्याच्या बाबतीत विचार करू. त्यामध्ये वंचित पण असेल, असू द्या ना. म्हणजे काय आहे की कशा प्रकारचा प्रपोजल येणार आहे. बाई आम्ही असं नाही आहे ना की आम्ही 288 सीट्सच्या बाबतीत बोलत आहे. जे आमचे स्ट्रॉंग होल्ड्स आहे ते स्ट्रॉंग होल्ड्स आम्हाला मिळत असेल तर नक्की त्याच्या बाबतीत आम्ही विचार करू. प्राथमिक चर्चा वगैरे काही नाही आमच्याकडे काही आलेलं नाही आहे. मला तर आश्चर्य वाटलं. मी मीडियामधूनच हे बातमी ऐकत आहे की अशा प्रकारचा एक अलायन्स होत आहे आणि अलायन्स होणार असेल तर त्याच्या बाबतीत ते माझ्याशी बोलणार किंवा ओवेसी साहेबांशी बोलणार आहे आणि महाराष्ट्राचा आहे
म्हणून सगळ्या अधिकार ओवेसी साहेबांनी मला दिलेला असल्यामुळे मला आत्तापर्यंत काही आलेलं नाही आहे. बरं, आलं तर विचार होईल. नक्की 100% सकारात्मक दृष्टीने विचार होईल. धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलं की आतापर्यंत तिसऱ्या आघाडी संदर्भात कुठलाही प्रस्ताव आला नाही किंवा विचारणा झाली नाही, मात्र आला तर त्याचा सकारात्मक विचार करू. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.